मग ती ही एक पद्धत होती बघा त्या काळात बलुतदार पद्धत होती. हा बोलत काय होती नेमकी ती? ते बोलत काय होतं. हम्म, आता ही डेर भाजले ते हम्म, उन्हाळ्या सीजनला डेरा हम्म, मागायची, हम्म, चुली एखादी मागायची. हम्म, मग खळ्यावर गेले की ती घोगर हांडी म्हणून द्यायची हम्म. आणि तिथं खळ्यात डेरा ठेवायचा. आता अजून एक 10-12 खोळा आहे ते आमची एक. बर. मग ती डेरा ठेवायचा, कणसानं डेरा भरायचा, हम्म, वर एक कुंडा ठेवायचा, त्याच्यावर 5-7 कणस ठेवायची. हम्म, ती कुंभारानं पूजा करायची बर, आणि असे पदर घेऊन त्यात 7 मुठी घ्यायच्या बर. कणसाच्या. हा हा हा. आणि पुन्हा मग ती 2 पाचुंदा त्या मालकानं द्यायचा. बर. हा असं मग अशी किती घर होती त्या काळी हो? त्या काळी लईच होती, घर बरंच होते बनायचं. बर. हा काय काय असं काय काय पिकं काय काय असायची त्या काळातली ती? त्या काळात असायचे ज्वारी, मिरची हिलो असायच्या त्या काळात. हा हा आणि फवारणी नेन कुठली व हा नुसतं आपलं असंच यायचं, फवारायचं नाही. नाही खुरपी लगी चांगली येत होतं. हा आता त्याला फवारणी लागती. हा. मिरच्याला फवारणी, त्या वांग्याला फवारणी, त्यानं तर लोकांनीला आता ते रोग व्हायला लागले. ते आता लय आविषय सुद्धा नाही. आमचं शिरार हाय बिन औषधाचं खाल्लेलं. बर. हा नुसतं खुरपायचं तुम्ही? नुसतं खुरपायचं आणि पाणी द्यायचं, त्याच्यावरच यायचं धान्य चांगलं.